दृश्य आणि दुसरीकडे अयोध्या नगरीमध्ये आपण बघतोय एकीकडे रावसाहेब दानवे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच जालना मुंबई एक्सप्रेसमध्ये आहेत। वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ते सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत पुढे मार्गक्रमणा करतायत। कारण थोड्याच वेळात याच जालना मुंबई एक्सप्रेसला म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा स्वतः पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि दुसरीकडे ते अभिवादन स्वीकारतायत। सर्वसामान्य नागरिक जय श्रीरामचा घोष करतायत आणि तुमच्याच काळामध्ये किंवा तुमच्या कार्यकाळामध्ये राम मंदिराची उभारणी होतीये याबद्दल आभारही व्यक्त करतायत आणि त्यामुळेच या सर्वसामान्यांचा जो उत्साह आहे तो पाहून पंतप्रधान सुद्धा दुतर्फा जमलेल्या या सर्वसामान्य नागरिकांचा, साधू संत महंतांचा अभिवादनाचा स्वीकार करतायत। आज 6 वंदे भारत ट्रेनना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यासोबतच 2 अमृत भारत ट्रेनचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे। अशा एकूण 8 ट्रेनना हिरवा झेंडा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखवतील आणि मुंबई जालना वंदे भारत ट्रेन याच्यामधलीच एक आहे आणि त्याच्यामुळे मराठवाड्यामधल्या स्थानिकांसाठी वंदे भारत ट्रेन हा एक मोठा दिलासादायक गोष्ट जी आहे ती म्हणावी लागेल आणि त्याच्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः जालन्यामध्ये पोहोचले। वंदे भारत ट्रेनमधून त्यांचा प्रवास जो आहे तो सध्या सुरू झालाय आणि रावसाहेब दानवे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। अगदी आणि नागरिकांमध्ये, स्थानिकांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो कारण वंदे भारत एक्सप्रेस ही खूप कमी काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या पसंतीस उतरलेली एक्सप्रेस आहे आणि पूर्णपणे भारतीय बनावटीची ही एक्सप्रेस असल्यामुळे एक वेगळा विशेष समाधान हे सर्वसामान्य भारतीयांना जाणवतं, सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणवतं। आणि सध्या आपण बघतोय मोदींचा हा जो अयोध्या दौरा आहे यामध्ये 15 किलोमीटरचा हा रोड शो आपण पाहतोय। या रोड शो दरम्यान स्थानिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे कारण राम जन्मभूमीमध्ये प्रत्यक्ष रामाचं एक भव्य दिव्य असं मंदिर येत्या काळामध्ये उभं राहतंय आणि ते उभारत असताना सुद्धा एक वेगळी पायाभरणी जी गरजेची असते प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे जिथे काहीही नव्हतं अक्षरशः धुळधाड अशी एकेकाळी अयोध्येची ओळख आणि आता मात्र अयोध्या नगरी ही पूर्णपणे सजणार आहे।